बघा तरी अतिक्रमण विभाग मग त्यांचंच नाही अतिक्रमण विभाग नियंत्रण अधिकारी. हो मग हे कुठं चाललं गाडी कुठली आहे? बाहेरची गाडी दिसते की हो खाजगी एफआयआर गाडी? करायचं करा साहेब करून टाका एफआयआर बघा त्याच्यामध्ये काय नाही तुम्हाला काय करायचं करा नियमाप्रमाणे काय करायचं करा इथं मॅडम आहेत खाते बघा, माल चोरीला चालला म्हणताना तुम्ही काय करायचं करा असं नाही लोकप्रतिनिधी तुम्ही आहे आम्ही काहीच नाही ऐका, मला ऐका. नागरिकांचा फोन आला बघा, हो तुम्ही साहेब, प्रमुख आहे. खाते प्रमुख साहेब, तुम्ही आहात तुम्ही आम्हाला एक सांगा ही गाडी तुम्हाला विचारून बाहेर चालली आहे का? अहो ह्यांना सांगतच नाही ना आम्ही बरं ठीक आहे तुम्हाला आता मग सांगतो. खाते प्रमुख मी आहे ना मग मीच ती गाड्याचे आधार कार्ड घेतो आधार कार्ड आणि ज्याच्या पावत्यात आता एवढे टपरे आहेत नाही आता भरलेली गाडी कुणाची चालली आहे? भरलेली पावती गाडी द्या. ते दाखवा पावती. देणार आहे ना त्याने आधार कुठे पावती कुठे कार्ड आहे? आधार कार्ड देणार आहे त्याने कोण आहे आधार कार्ड दिल्याशिवाय मी काय गाडी बाहेर साहेब जाऊ हे देत नाही. तुम्ही एवढे जबाबदार आयुक्त असताना त्यांच्या समोर असं बोललं जातं तुमच्या दोघांच्या समोर आयुक्त आहेत तुम्ही असं बोलू नका. ही काय बोलला ना तुम्ही ही चुकीची पद्धत आहे. ही कार्यपद्धत आहे कारण साहेबांचं म्हणणं घ्या काय सांगाल कारण साहेब सांगू द्या कारण साहेबांनी आम्ही एचओडी आणि खाते प्रमुख समोर सांगताय तुम्ही की आम्ही आता पावती देणार आहे म्हणून मग असं नसतं. कुणाला सांगायला लागलो ही? सदस्य हो, तुम्ही साहेबांना आयुक्त नाही आयुक्त आहे तिथं मग? महापालिकेच्या आयुक्तांनी सांगा होता की हणी जे सांगते त्याशी तुम्ही सहमत आहे का नाही हा काही त्या पद्धतीचं इथं चित्र दिसत नाही आहे त्यांनी त्याचा व्यवस्थित खुलासा घ्या आणि गाडीच्या संदर्भात जी काही कायदेशीर कारवाई आहे ती करण्यात येईल. साहेब एनमेंट कामासाहेब तुम्ही स्वतः एफआयआरचा आदेश तुम्ही द्या एफआयआर दाखल करा कारण हा गेला सगळ्या विभागाच्या सगळ्या लोकांवर एफआयआर झाला पाहिजे एफआयआर मध्ये काहीही नाही जे इथं होते तुमच्याकडे अजून माझ्याकडे कॅमेरे आहेत तिथले कॅमेरे तुम्ही तपासायचे पोलीस तपासतील तुम्ही नाही हात लावाच त्याला तिथं पोलीस त्याला त्या कॅमेऱ्याला हात लावतील तुम्ही नाही पहिला फक्त एफआयआर तुम्ही द्यायचे आणि तुम्हाला जर माहित नसेल तर तुम्ही एफआयआर देऊ शकता आणि तुमच्यावर द्यायचे असेल तर ह्यांनी देते बरोबर आहे का तुम्हाला द्यायची नसेल तर तुमच्या सहित ह्यांनी देते कुठून आलो मॅडमनी पूर्ण हकीकत डोळ्यांनी स्वतः बघितले नाही असं काय नाही की हे सगळं काहीतरी बनलंय मॅडम सांगा साहेब काय बरोबर घडलं आहे साहेब. गाडी साहेब जेव्हा आले आपले 4 कर्मचारी थांबले होते साहेबांनी त्यांना जाब विचारलं ते सगळे पळून गेले. पळून गेलं जर कसं पळून कायदेशीर गेलं होतं तर हे करायची गरजच नाही आणि आपला स्पेसिफिक टाइम असतो की 4 नंतर त्या 6 पर्यंत मधल्या पिरियडमध्ये इथं कोणी नसतं तर त्याच पिरियडमध्ये गाडी येणं परस्पर घेऊन जाणं हे सगळं ते चुकीचं 4 काहीतरी घडलं. कर्मचाऱ्यांवर जेव्हा दाखल करणार आहे त्याच्यात दाखल करत असताना ह्याच्यात कोण कोण प्रमुख आहे आहेत हा मेन इथं त्याचा उल्लेख इथं जे करा त्याच्या जबाबदाऱ्या चौकशा दिल्या होऊन होत्या ना, त्यांच्यावर चौकशी नाही त्यांच्या एफआयआर मध्ये नाव द्या